गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम, समास 8वा काल रूप निरूपण नाम। श्रीराम समर्थांनी दशक 12वा विवेक आणि वैराग्य आणि त्यामधला समास 8वा काल रूप निरूपण नाम। तर काळ आणि रूप समर्थ सांगतात जसा काळ निघून जाते तसे तसे रूप नवे उदयास येत आहेत। काळाचा आणि रूपाचा महिमा समर्थांनी सांगितलेला आहे, त्याच्यावर समर्थांनी भाष्य केलेलं आहे। काळ रूप, रूप म्हणजे आकार, काळानुसार हा आकार वाढत चाललेला आहे। तो आता आपण पुढे श्रवण करूया। मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टिक्रमे आकार आकारला। जय सद्गुरु। मूळ माया जगदेश्वर, मूळ माया म्हणजे जगदेश्वर समर्थ सांगतात। आणि पुढे अष्टदेचा विस्तार म्हणजे पहिली मूळ माया आली जन्माला। सृष्टीचा विस्तार कसे झाले समर्थ सांगतात, पुढे पहिली मूळ माया तो जगदेश्वर आहे, जगदीश आहे। नंतर अष्टधा प्रकृती, पंचमहाभूते आणि 3 गुण म्हणजे अष्टधा प्रकृती। आता पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, तेज, वायू, आकाश, जल, हे पंचमहाभूते। आणि 3 गुण सत्व, रज आणि तम, ब्रह्म विष्णू महेश, हे 3 गुण आणि पंचमहाभूते हे म्हणजे अष्टधा प्रकृती। नंतर त्यांचा विस्तार झाला, पहिला जगदेश्वर मूळ माया, नंतर अष्टधा प्रकृती आणि त्याच्यानंतर सृष्टीक्रमे आकार आकारला म्हणजे हळूहळू त्यांच्यानंतर सृष्टी यथानुक्रम सर्व दृश्य सृष्टी स्थूल रूपाने उदयास आली। समजता मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकार आकारला म्हणजे ते हळूहळू सृष्टी उदयास आली, आकारास आली आणि त्याचा विस्तार वाढत गेला। हे अवघेचे नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही। म्हणजे ज्यावेळी काहीच नव्हते त्यावेळी निर्मळ होतं, निश्चळ होतं, गगनासारखं होतं, निराकार होतं, त्याला आकार नव्हता, निश्चळ होते। म्हणजे निश्चळ परब्रह्म जेवढं एकच आहे तो एकला एक, तो एकला एक म्हणजे त्या निराकाराच्या ठिकाणी काळ वेळ काहीच नव्हतं, तो एकलाच एक, त्याला नाही आकार नाही, तो निश्चळ आहे। उपाधीचा विस्तार झाला, ते काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही। म्हणजे पुढे सृष्टी उदयास आल्यानंतर उपाधीचा पण नंतर विस्तार झाला, त्यानंतर मग तेव्हा काळ वगैरे दिसून आला आणि उपाधी नसताना काळाला काहीच अस्तित्व नव्हते। समर्थ सांगतात पहिले 4 युग होते, म्हणजे 4 युग आहेत। कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आता चालू आहे तो कलियुग। या 4 युगामध्ये वर्ष दिलेली आहेत, त्यांचं काळ दिलेलं आहे, किती वर्षाचं आयु होतं, किती वर्षाचं कृतयुग होतं, सत्ययुग होतं, किती वर्षाचं त्रेतायुग होतं, द्वापारयुग होतं। पहिला कृतयुग सत्ययुग जे होतं ते 17,28,000 वर्ष, 28 सहस्त्र एवढं कृतयुग होतं, सत्ययुग होतं। नंतर त्रेतायुग आलं, जेव्हा श्रीराम यांनी
यांचा जन्म झाला तेव्हा त्या त्रेतायुगामध्ये 12,96,000 वर्ष एवढं याचं त्रेतायुग होतं. नंतर द्वापार युग आलं. द्वापार युग 8,64,000 एवढी वर्षाचा होता. आणि आता कलियुग 4,32,000 वर्ष. या कलियुगामध्ये आपण आता राहतोय फक्त आता 5,500 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे अजून 4,27,000 वर्ष शिल्लक आहेत आणि कलियुगाचा फेरा अजून आहे. आत्ताच कलियुगामध्ये एवढे आपण पाप करतोय, आपण एवढं बघतोय. अजून पुढे पुढे कलियुग दिसणार आहे. पाप भरपूर वाढणार आहेत. समोर सांगतात हे पहिले शास्त्रामध्ये लिहून ठेवलंय. पहिले जे सत्ययुग होते 17,28,000 वर्षाचं, त्यामध्ये माणसाची उंची 31 फूट होती. जसं त्रेतायुगमध्ये आलं तेव्हा माणसाची उंची 21 फूट आली, 10 फुटांनी कमी झाली. हळूहळू द्वापार युगमध्ये आलं, माणसाची उंची 11 फूट आली. आणि जसं जसं कलियुग येत लागले तेव्हा माणसाची कुठे आता 5 फूट 5 इंच 5 फूट ते 6 फूट एवढी उंची आली आहे. आणि अजून आता कलियुगामध्ये अजून पुढे येणार आहेत तेव्हा तर 2.5 फूट 3 फूट एवढी माणसाची उंची राहणार आहे. हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. समर्थांनी अगोदरच सांगितलेलं आहे. आणि आता आपण फक्त या कलियुगातले फक्त 5,000 वर्ष कंप्लीट झाले, 5,200. तर अजून आपल्याला 4,27,000 वर्ष बघायचे आहेत. आपण राहणार पण नाही आहेत. आणि माणसाचं वय आयुष्य फक्त 100 वर्ष दिलेलं आहे मॅक्झिमम कलियुगामध्ये. तर द्वापार युगामध्ये 1000 होतं. एक माणूस 1000 वर्ष जगू शकतो. तसंच त्रेतायुगामध्ये तो 10,000 वर्ष जगत होता. त्याचं वय दिलं होतं 10,000 वर्ष. तर कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष माणूस जगू शकत होता. म्हणजे सामान्य माणूस 1,00,000 वर्ष जगू शकत होता कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये. जसं आपण कलियुगामध्ये आलोय त्याची काळाची, रूपाची, वयाची मर्यादा सर्व कमी कमी होत आलेली आहे. समज सांगतात एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ, चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे. म्हणजे एक चंचळ म्हणजे मूळ माया आणि एक निश्चळ परब्रह्म, हे दोनच प्रकार आहेत सृष्टीमध्ये. आणि या वेगळा काळ हा तिसरा कोणता प्रकारच नाही आहे. समर्थ सांगतात जोपर्यंत चंचळ आहे तोपर्यंत चंचळता साक्षरतेने काळ ही संज्ञा लागते, संज्ञा द्यावीच लागते. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलिले विलंबास, त्या विलंबरूप काळास जाणून घ्यावे. आकाश म्हणजे अवकाश आहे. आपण समानार्थी शब्द वापरतो. आकाश म्हणजे अवकाश आणि विलंबाच आकाश अवकाश म्हणजे त्याला म्हटलेलं आहे. आणि हा काळ हा विलंब रूप आहे. त्याचं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सूर्याकरता विलंब कळे, गणना सकाळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत. म्हणजे सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो आणि आपण काळाची गणना एका पळापासून म्हणजे एक युगापर्यंत करू शकतो. शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आपण एक दिवस 24 तासांचा एक दिवस, एक सेकंद, 60 सेकंदाचा एक मिनिट, 60 मिनिटांचा एक तास, 60 तासाचा एक
समोर सांगतात पुढे पुढे देत 24 तासाचा एक दिवस, हळूहळू एक दिवसानंतर 15 दिवस झाले ते 15 आठवडा, आठवडा 15 आठवडा, 30 दिवस झाले तर महिना, हळूहळू वाढत गेलं तर वर्ष, 12 महिने झाले तर वर्ष, तसंच काळ असं वाढत गेलं तर वर्षाचे दिवस 365. पण समोरचं सांगतात 360 दिवसाचा वर्ष आहे, ते शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि जेवढा आपलं वर्ष, एक वर्षाचा आपलं जेवढा आपला टाईम आहे 365 दिवसाचा, तेवढा परब्रह्माचा एक दिवस, म्हणजे त्यांचे जे 2 दिवस असतात, एक दिवस देवाचा तर एक रात्र भूताची म्हणजे राक्षसांची, नाही एक दिवस राक्षसांचा असेल तर एक रात्र देवाची, असं आहे. म्हणजे एक वर्ष आपला असेल तर त्यांचा एक दिवस, तसं समर्थांनी सांगितलेलं आहे. पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्ष मास, षडमास वरी युगास, ठाव झाला. म्हणजे पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास 6 महिने हे आपण आता पाहिलेलं आहे. ते युगापर्यंत त्याची कळगणना चालूच राहते आणि ती आपण करू शकतो. कृत क्रेत त्रेत द्वापार कळी, संख्या चाळली भूमंडळी, देवांची आयुष्य ते आगली, शास्त्रीय निरूपिली. समोर सांगतात त्यानंतर मग कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कळियुग अशी 4 युग भूमंडळावर आली, चालत आली. आणि तसं त्याप्रमाणे देवांची आयुष्यसुद्धा वेगवेगळ्या शास्त्रात वर्णिली आहेत, त्यांची रूपं मांडलेली आहेत. ती देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट, लोकांचं होते. म्हणजे ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, म्हणजे त्या तिन्ही देवांची कार्य सूक्ष्म रूपाने जे जिव्हाळीने चाललेले आहेत ती लोकांनी नियमितपणे मोडले आहेत, पण त्यांना शेवटी पश्चातापाची पाळी येते. मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने अद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साणा, कैसे म्हणावा. म्हणजे मिश्रित त्रिगुण निवडेना, 3 गुण एकमेकात मिसळले असले तर ते वेगळे करता येत नाही. म्हणून आरंभापासून शेवटापर्यंत जी सृष्टीची रचना आहे आणि ती त्यामुळेच झालेली आहे. तिथे कोण लहान कोण मोठा हे कसं म्हणावं लागेल, हे होऊच शकत नाही. असो ही जाणत्याची कामे, नेनता उगाच गुंते भ्रमे, प्रत्यय जाणू जाणे वर्मे, ठाई पडावी. समोर सांगतात असो जाऊ दे, ही जाणत्याची कामं आहेत, शाणा माणसाची कामं आहेत. अज्ञानी माणसाने उगाच भ्रमात राहू नये आणि अनुभवातील यातील रहस्य जाणून घ्यायचे. समोर सांगतात उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संवार काळ, अत्यंत अवघा काळ, विळंब रूपी. म्हणजे काळाला प्रसंगानुसार निरनिराळी नावं प्राप्त होतात. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संवार काळ, अत्यंत काळ, अवघा काळ, हे सर्व संवार काळ हे आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंब रूपच आहे. समज सांगतात जे 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 प्रसंगे झाले, तेथे काळाचे नाव पडिले, बरे नसेल अनुमानले, तरी पुढे ऐका. समर सांगतात जे जे प्रसंगी झाले, जिथे जिथे प्रसंग आले तेथे काळाचे नाव पडलेले आहेत, त्यानुसार काळाचे नाव पडलेले आहेत. तर्काने जाणता येत नसेल तर समज सांगतात मी पुढे सांगितलेलं आहे, श्रवण करा. पर्जन्य काळ, शीत काळ, उष्ण काळ, संतोष काळ, सुख दुःख आनंद काळ, प्रत्यय येतो. समोर सांगतात पर्जन्य काळ,
शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख, आनंदकाळ याचा प्रत्यय आपल्याला येतो. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, सुख दुःख हे सगळं काळ आहे, काळाच आहेत, पावलं आहेत. आणि समर्थाने आपल्याला दिलेलं आहे. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ, जाणीजे लोकी. अजून काळ दिलेले आहेत. प्रातःकाळ, सकाळ, संध्याकाळ, दुपार, पर्वकाळ, कठीण काळ समर्थाने सांगितलेले आहेत. परत जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ, विषम काळ, वेळ रूपे. म्हणजे जन्मकाळ, आपण जेव्हा जन्मतो तो जन्मकाळ. बाळत्व काळ, जेव्हा आपण छोटा असतो, तरुणपणात असतो, तो तारुण्य काळ. वृद्धावस्थेत असतो तो वृद्धाप्य काळ. अंतकाळ, विषम काळ, जेव्हा आपले मृत्यू होतो आपला, तेव्हा तो अंतकाळ. हे आपल्याला जाणायचे आहेत. हे सर्व काळ आहेत. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्य काळ, सकळ वेळा मिळून काळ, त्यांच म्हणावे. त्या व्यतिरिक्त सकाळे, सुकाळे, दुष्काळे, प्रदोष काळे, पुण्यकाळे या सर्व वेळांना मिळून काळ म्हणावे. काळांची रचना कोण करी? एक असते वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. म्हणजे एक असे वाटते एक, म्हणजे एक असताना दुसरं काहीच वाटत नाही. आणि याला हीन विवेक म्हटलेलं आहे, समोर सांगतात. पण नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्तीत जाणतात. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेक जाणती. म्हणजे प्रवृत्ती चाले अधोमुखे, म्हणजे प्रवृत्ती अधोमुखेकडे म्हणजे अनेक तत्वाकडे जाते, अनेक तत्वाकडे जाते. तर निवृत्ती ऊर्ध्वमुखाकडे जाते, म्हणजे एकत्वाकडे जाते. समर्थ सांगतात प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेकत्वाकडे जाते, म्हणजे अनेक तत्व आहेत त्याच्याकडे जाते. आणि निवृत्ती आहे ती ऊर्ध्वमुखी म्हणजे एकत्वाकडे जाते. आणि एकत्वामुळेच नाना सुख प्राप्त होतात. ते दिले समर्थाने. ऊर्ध्वमुखे नाना सुखे, म्हणजे याच्यामध्ये राहिलात तुम्ही, एकच तत्वामध्ये राहिला तर तुम्ही नाना सुखे प्राप्त होतात. आणि हे विवेक लोकीच जाणतात. ब्रह्मांड रचना जेथून झाली, ते विवेक दृष्टी घाली. विवर्ता विवर्ता लादली, पूर्वापार स्थिती. म्हणजे ज्या निश्चळ परब्रह्म बसून ही ब्रह्मांड रचना झाली आहे, तेथे विवेक आपले लोक लक्ष केंद्रित करतात. आणि त्यांचे अनुसंधान करता करता पूर्वापार स्थिती म्हणजे परब्रह्माशी ते प्राप्त होतात. प्रपंची असवण परमार्थ पाहे, तरी स्थिती हे लाहे. प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. समर्थ सांगतात प्रपंच करा पण परमार्थामध्ये राहा. दोघांपैकी समर्थ सांगतात या कलियुगामध्ये प्रपंच करून परमार्थ करा, तेव्हाच तुम्हाला परमार्थाची प्राप्ती होईल, देवाची प्राप्ती होईल. आणि या प्रारब्धीच्या योगाने लोकात राहत असेल तरीही वाटते लोकांमध्ये. जो कोणी प्रपंचात असून परमाची निरंतर तुम्ही सेवा करत असाल, उपासना करत असाल, भक्ती करत असाल तर परमार्थाची प्राप्ती नक्की होते. आणि या प्रारब्धाच्या योगाने लोकात राहत असाल तरीही होते. सकाळांचे एकीचे मूळ, एक जाणते एक बाष्कळ. विवेक करुण तत्काळ, परलोक साधावा. सकळ एकची मूळ म्हणजे निर्गुण निराकाळ परब्रह्म हे सर्वांचं मिळून एकच आहे, मूळ आहे. आणि काही लोक शहाणा असतात, काही लोक मूर्ख असतात. पण शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधावा समर्थ सांगतात. तर्क करत बसू नये.
तरीच जन्माचे सार्थक, भले पहा ती उभय लोक, कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. समोर सांगतात असे जर केले तरच मनुष्याच्या जन्माचे सार्थक होईल, नाहीतर सार्थक होणार नाही. जे भले लोक आहेत ते इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार करतात. म्हणून विवेकाने मूळ परब्रह्मापर्यंत पोचले पाहिजे. विवेकहीने जे जण, ते जाणावे पशु समान, त्याचे ऐकता भाषण, परलोक काहीचा. म्हणजे समज सांगतात जे लोक विवेकहीन असतात त्यांना पशु समानच जाणावेत, त्यांना पशुच म्हणावे. त्यांचे भाषण ऐकून त्याप्रमाणे जर तुम्ही आचरण करत असाल तर तुम्हाला परलोक कुठला ते प्राप्त होणार नाही. समर्थ सांगतात बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले, भोगिती आता. समोर सांगतात माणूस जर अविवेकाने वागला तर आमचे काय नुकसान होईल असं बोलतो. पण ज्याने ते केलेले कामं आहेत, जे कृतकृत्य आहेत, त्याप्रमाणे त्याला फळ निश्चित मिळणार आहे. समोर सांगतात जो ते पेरेल ते उगवणारच आहे आणि याच जन्मात त्याला मिळणार आहे. म्हणून विवेकाने वागले पाहिजे. समोर सांगतात दुसऱ्यांचं अंतरी लागेल धका, ऐसी वर्तणूक करू नका. समोर सांगतात पुढे हे करीतो पावे, भक्ती योगे भगवंत पावे, देव भक्त वेळता दुनावे, समाधान. समोर सांगतात एवढं ऐकून श्रवण करून सुद्धा पुढेही जो तसं करतो त्यास तसे ते फळ मिळते. म्हणून भक्तियोगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि देवभक्ताची मिळन झाले की समाधान दुपटीने वाढत राहते. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शाने होऊन भुलले, काय सांगावे. समोर सांगतात कीर्ती करून नाही मेले. जर तुम्ही चांगली कीर्ती केली नाही या जीवनामध्ये आणि मरणापूर्वी कीर्ती संपादन करत नाही आणि जे जगात उगाचच येतात आणि जातात ते शहाणे असून ते बोलतात, त्यांना काय म्हणावे. समर्थ सांगतात तुम्ही येताय, आपलं जीवन सार्थकी लागलं पाहिजे. आपल्यावरती जसं जसं आपला जन्म होतो तसं मातृऋण, पितृऋण, अपतेष्ट ऋण, देशाचे ऋण, हे सर्व ऋण आपल्याला आलेले आहेत आणि आपल्याला फेडावे लागतात. आपण जर हे काही करत नसो तर काय म्हणावं. समोर सांगतात येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोणे काय घेऊन जाते, सांगा नका. समोर सांगतात इथे काहीही तू कमवशील, पैसा, अडका, बंगला, गाडी, प्रॉपर्टी, इस्टेट काहीही असेल, कुठलीही वस्तू असेल, सोना, चांदी, हिरा, मोती काहीही असेल, ते सर्व तुला इथे भौतिक सुखात इथे मिळेल. कुठेही तुला घेऊन जाता येणार नाही. येथील सर्व वस्तू इथेच राहतील. आणि ही गोष्ट तर नेहमी अनुभवास येते आपल्याला. म्हणून मरताना कोण काय घेऊन जाते हे समोर सांगतो. सांगा तुम्ही, 1 रुपया सुद्धा कोण घेऊन जात नाही. म्हणून समोर सांगतात जेवढ्या आपल्या कुटुंबाला खर्च येईल, जेवढी आवश्यकता असेल तेवढे खर्च करा, पैसे साठवून ठेवा आणि जर जास्त असतील तर दान करा. समोर सांगतात तेव्हाच तुमचे ऋण हळूहळू कमी होत जातील. देशाचे ऋण, अपतेष्टांचे ऋण. म्हणून समोर सांगतात पहिला प्रपंच करा,
नंतर परमार्थ करा. जेव्हा तुमचा प्रपंचामध्ये सर्व सुख प्राप्त होतील, नंतर मग तुम्ही दान करा. पदार्थी असावे उदास, विवेक पहावा सावकाश, येणे करिता जगदीश अलभ्य लाभे. म्हणून दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सरसार विवेक करीत राहावे समोर सांगतात. म्हणजे विवेकाच्या योगी जगदीशाचा अलभ्य लाभ होतो. जगदीशापरती नाही लाभ, कार्याकारण सर्व काही संसार करिता असताही समाधान. म्हणजे या जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभ नाही आहे. आणि योगायोगाने सर्व काही होते, पण भावनेमुळे संसारही समाधानास कारण होते. मागा होते जनकाधिक, राज्य करीतेही अनेक, तैसे आता पुण्यश्लोक कित्येक असती. म्हणजे पूर्व जनाधिकांसारखे अनेक राज्य करीत असताना मुक्त झालेले आहेत, पण आता त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत जे मदत करतायत. अजून पुण्य लोक आहेत जे इतरांना मदत करतायत. समोर सांगतात आपल्याला त्यातलाही बनायचं आहे, त्या लोकांमध्ये आपल्याला यायचं आहे. जे लोक पुण्य करतात त्यामध्ये आपल्याला यायचं आहे. समोर सांगतात राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. समोर सांगतात एखादा राजा जर त्याचा मृत्यू काळ आला तर त्याने मृत्यूला लक्ष कोटी द्यायचे जर कबूल केले तरी काही त्याचा उपयोग होणार नाही. तरी त्याला मृत्यू काही सोडणार नाही, काळ काही सोडणार नाही. म्हणून पैशाचा उपयोग काहीच नाही. समोर सांगतात तुमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी असेल, काहीही असेल, आणि जर तुमच्याकडे काल आला आणि बोला तर तुझा शेवटचा दिवस आहे, तुम्ही त्याला कितीही पैसे द्या, कितीही काही द्या, तरी तो काही कशामध्येही अडकणार नाही. जो तुमचा वेळ ठरलेला आहे, काळ ठरलेला आहे, तेव्हाच तुम्हाला तो नेणार आहे. ऐसे हे पराधीन जिने, यामध्ये दुःखणे बहाणे, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणूनी. म्हणजे हे असे मानवाचे जिने अत्यंत पराधीन आहे. समोर सांगतात त्यातच दुखणी बाणी आहेत, नाना उद्वेग आहेत, नाना चिंता आहेत, आणि त्यामुळे हे सर्व यामुळे माणूस त्रस्त आहे, दुःखी आहे. समोर सांगतात किती म्हणून सांगू. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. समज सांगतात याचप्रमाणे संसाराचा बाजार भरलेला आहे. हाट भरला संसाराचा बाजार भरलेला आहे, आणि यात देवाची प्राप्ती कशी करता येईल, नफा कसा मिळेल ते आधी पाहायचं आहे. आणि त्यासाठी कसून प्रयत्न केले पाहिजेत, तरच सर्व कष्टांचा मोबदला मिळेल. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काळ रूप निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.